नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पिहू स्वराजला म्हणत असते की खूप भूक लागली आहे रे, मम्मा कधी नाश्ता बनवते काय माहिती. स्वराज म्हणतो की हो ना, भूक तर मला पण लागली आहे, माहीत नाही मनुका काकू काय करून राहिली आहे, चल आपण जाऊन बघूयात. तर पिहू म्हणते की हो चालेल. दोघंही किचनकडे येतात. स्वराज पिहूच्या हातामध्ये एक ग्लास आणि एक चमचा देतो आणि स्वतःच्या हातात एक ताट घेतो. मोनिकाची ती अवस्था बघून दोघंही हसत असतात. तर मोनिकाचं मात्र बॅटर हे खूपच पातळ झालेलं असतं, त्यामुळे ती त्याच्यामध्ये पीठ ॲड करण्याचा विचार करत असते, परंतु घरातलं पीठच संपलेलं असतं. तर इकडे हे दोघं जण वेगळ्याच तमाशा सुरू करतात. दोघंही ताट आणि ग्लास वाजवून म्हणत असतात की मनुका काकू भूक लागली, मनुका काकू भूक लागली. पिहू देखील म्हणत असते की मम्मा भूक लागली, मम्मा भूक लागली. तर मोनिका त्या दोघांवरही चिडून त्याला गप्प राहायला सांगत असते. स्वराज म्हणत असतो की मनुका काकू भूक लागली, पोटाची कावकाव लई वाढली, नाही मिळाले खायले तर सुचणार कसे गायले. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. पिहूसुद्धा म्हणत असते की नाही मिळालं खायला तर कसं सुचणार गायला. स्वराज वाजवत म्हणत असतो की चुकेल सूर चुकेल तार, गुरुजींचे डोळे होतील लाल. पिहू सुद्धा म्हणत असते की चुकेल सूर चुकेल तार, गुरुजींचे डोळे होतील लाल. आणि दोघंही ओरडत असतात की मनुका काकू भूक लागली, मनुका काकू भूक लागली. मोनिकाला मात्र खूपच इरिटेट होत असतं. मंजुळाही तिथे आलेली असते. मोनिका विचार करत असते की आता एक्स्ट्राचं पीठ कुठे ठेवलंय. मोनिका ही स्टूलवर चढलेली असते आणि ती डब्बा काढत असते. तर पिहूचं चाललेलं असतं की मम्मा भूक लागली, पण त्याआधी दूध उतू चाललंय. तेव्हा मोनिका तिला म्हणायला जाते की अगं मग बघत काय बसली आहेस, बंद कर ना ते. आणि असं म्हणत सगळं डाळीचं पीठ तिच्या अंगावर सांडतं. तिच्या अंगावर सगळं पीठ सांडलेलं असतं, केसांमध्ये पीठ, अंगावर सगळीकडे पीठ असतं. आणि तिचा हा अवतार बघून स्वराज आणि पिहू मात्र खूप हसत असतात. स्वराज म्हणत असतो की आमची मनुका काकू गायब झाली. तर पिहू देखील म्हणत असते की माझी मम्मा गायब झाली आहे. स्वराज म्हणत असतो की तिच्या जागी आली हडळ, हडळचे असतात उलटे पाय आणि डोळे आहेत लाल लाल, केस आहेत पांढरे आणि गाल आहेत पांढरे. आणि मग पुन्हा ताट आणि चमचे वाजवायला लागतात. मोनिकाला मात्र खूपच इरिटेट होत असतं. मोनिका डब्यातलं पीठ घेते आणि स्वराजच्या अंगावर टाकून देते. मोनिका म्हणते की मी हडळ आहे का. तर स्वराज सुद्धा तिची गंमत करत म्हणत असतो की हो आमची मनुका काकू हडळ आहे. मोनिकाला मात्र फार इरिटेट होत असतं आणि मोनिका किचनमधून बाहेर येते. मोनिका स्वराजच्या हातातून ते ताट हिसकावून घेते आणि त्या हिसकवण्याच्या नादामध्ये स्वराज खाली पडतो. त्याच्या पायाला थोडंसं लागतं. मंजुळा हे सर्व लांबून बघत असते. तर पिहूच्या मम्माने स्वराजची अशी अवस्था केल्यामुळे पिहूच्या हातातून ग्लास आणि चमचा लगेचच खाली पडतो. मोनिका पिहूला म्हणते की तुझं काय चाललंय, याच्यासोबत राहून तुझ्याही डोक्यात हवा गेली आहे का, तू काय नादी लागली आहेस या गावंढळ मुलाच्या. तेवढ्यातच मंजुळा तिथे येते आणि स्वराज जवळ बसते आणि म्हणते की लागलं का रे झेंडू तुला. ती स्वराजला उठवते. स्वराज त्याच्या रूममध्ये निघून जातो आणि पिहू देखील तिच्या रूममध्ये निघून जाते. मंजुळा आता मोनिकाच्या समोर उभी असते. मोनिका मंजुळाला घाबरते आणि म्हणते की झालंच आहे आता सर्व, हे बघ ना माझा अवतार, मी सगळं हे काय करून ठेवलंय. मंजुळा मोनिकाचा हात धरते आणि तिला किचनमध्ये घेऊन येते. मंजुळा लाटणं हातात घेते आणि मोनिकाच्या बोटांवरून ती फिरवत असते आणि मोनिकाला ते लागतंही. मोनिका जोरात ओरडते. तेव्हा मंजुळा म्हणते की परत जर हा हात स्वराजच्या अंगावर उठला तर पापडासारखं पातळ लाटून उन्हात वाळत घालील तुला. आणि ह्यो काय समदा पसारा. आणि पुढच्या अर्ध्या तासात मी बाहेर चालली आहे. अर्ध्या तासाच्या आत नाश्ता जर टेबलवर आला नाही तर इतकी बडवील तुला ढोलकीवाणी की आयुष्यभर तू लक्षात ठेवशील. तर मोनिकाला मात्र फार राग येत असतो आणि मंजुळा तिथून निघून आलेली असते. मंजुळा ही स्वराजकडे आलेली असते आणि स्वतःच्या पदराने ती स्वराजचं तोंड पुसत असते आणि त्याचे कपडे पुसून देत असते. तर मंजुळा म्हणत असते की तुझी ती मनुका काकू किती टिवटिव करते. तुझ्या मनुका काकूला आता मी चांगलंच समजावले, आता ती तुझ्याशी असं वागण्याची हिंमतच करणार नाही. काय खुश ना. तेव्हा स्वराज देखील हसायला लागतो. क्षमा अगदी काळजी करत तिथे येते आणि म्हणत असते की स्वराज तुला कुठे लागलंय आणि हे काय केलंयस तू. पिहूने मला सांगितलं की मोनिकाने पिठाचा डब्बा तुझ्याकडे भिरकावला म्हणे. तरी मी मोनिकाला म्हणत होते की तुला काही जमणार नाही, तरी तिने हट्टाने आम्हाला सगळ्यांना बाहेर काढलं आणि स्वतः किचनमध्ये गेली. मंजुळा म्हणते की अहो असं काही नाहीये, आज मूड तर एकदम झाक आहे त्यांचा आणि नाश्त्याला काहीतरी स्पेशल बनवलंय. क्षमा म्हणते की कसलं स्पेशल, इथं जेवणाची वेळ झाली आणि अजून नाश्त्याचा तपास नाही. ती स्वराजला म्हणते की स्वराज तू चल बाळा, तुला भूक लागली असेल ना. आणि मग ती स्वराजला घेऊन तिथून निघून येते.
सर्वजण नाश्त्यासाठी हॉलमध्ये जमा झालेले असतात आणि सर्वजण मोनिकाकडेच बघत असतात. मोनिकाची ती अवस्था बघून सर्वजण अवाक झालेले असतात. क्षमा म्हणते की अगं मोनिका, काय आहे हे सर्व? विजय म्हणतो की मोनिका सॉरी, पण हे किचन कमी आणि युद्धाचं मैदान जास्त वाटतंय. आता मात्र सर्वजण हसायला लागतात. मल्हार तर मात्र खूप मोठ्याने हसत असतो. मोनिका म्हणते की खरं तर मला मंजुळा टीचरसाठी खूप काहीतरी खास बनवायचं होतं, म्हणून मी प्रयत्न केला, पण मला काही जमलं नाही ते. आता सगळ्यांना ब्रेड बटरच देते. मल्हार म्हणतो की तुला हे वाटलं हेच खूप महत्त्वाचं आहे. तुला वाटलं ना की आपल्या घरच्यांसाठी काहीतरी बनवावं, हीच खूप मोठी गोष्ट आहे. मे बी तुला आता नाही जमलं, पुढच्या वेळी जमेल. मंजुळा मात्र हसत असते. मंजुळा मोनिकाला म्हणते की अरे माझ्या कर्मा, हाताला काय झालं? मंजुळा मोनिकाचा हात बघत असते तेव्हा मोनिका म्हणते की काही नाही, एवढं ते वडे तळताना जरा हाताला लागलं माझ्या. मंजुळा हळूच मोनिकाला म्हणते की लय झाली हा तुझी नाटकं. आज तर तू काही केलं नाहीस, पण उद्या अख्ख्या घराची केरलादी करायची. आणि जोरात मोनिकाचं बोट दाबते. तशी मोनिका खूप ओरडते. मोनिका सर्वांना सांगते की पण पुढच्या वेळी मी नक्की काहीतरी छान बनवेल हा तुमच्यासाठी. मल्हार मोनिकाला म्हणतो की हो, तू पुढच्या वेळी कर काहीतरी, पण मग आता तुझ्या हाताला लागलंय, तुला आता नीट खाताही येणार नाही, मी भरवू का तुला? मोनिका म्हणते की नाही नको. मल्हार, अरे बघ ना माझी काय अवस्था झाली, मी जरा फ्रेश होऊन येते. मोनिका तिथून निघून जाते तर मंजुळाही मागे मागे जाते. सर्वजण ब्रेड बटर खात असतात. मल्हार क्षमाला म्हणतो की वहिनी, हे ब्रेड बटर ठीक आहे, पण पोटातले कावळे काही शांत नाही होत्याने. विजय म्हणतो की नशीब तेवढं तरी मिळालं. क्षमा म्हणते की पण मुलांचं पोट भरलं असेल का? मल्हार मुलांना विचारतो की तुम्हाला भूक आहे का? त्यावर मुलं म्हणतात की हो. मल्हार म्हणतो की ठीक आहे, मग आपण पटकन काहीतरी ऑर्डर करूयात. जवळच एक रेस्टॉरंट उघडलंय, तिथं सगळा मराठमोळा मेनू भेटतो. पिठलं भाकरी, भरलेली वांगी. स्वराज म्हणतो की मला तर पिठलं भाकरी खूप आवडतं. पिहू म्हणते की मी तर कधी टेस्ट नाही केले, पण मी आज करेल. तर तेवढ्यातच विठ्ठल हरिनामाचा गजर सगळ्यांच्या कानावर येतो. निरंजन पिशव्या घेऊन येतो आणि मल्हारला म्हणतो की मल्हार साहेब, विठ्ठल मंदिरातून वारकरी आलेत, त्यांनी तुमच्यासाठी पिठलं भाकरी आणि गोड शिऱ्याचा प्रसाद आणलाय. विजय म्हणतो की क्या बात है मल्हार, अरे तू नाव घेतलंस आणि विठ्ठलाने तुझ्यासाठी पिठलं भाकरी मागवली. क्षमा, पांडुरंगाशी असं नातं असल्याशिवाय हे कधी घडत नाही. एक वेळी भक्त पांडुरंगाला विसरेल, पण आपला पांडुरंग त्याच्या भक्ताला कधीही विसरत नाही. मल्हारला अचानक वैदेहीची एक आठवण येते. जेव्हा दोघंजण गाडीमध्ये बसलेला असतो तेव्हा मल्हार हा नेटवर्क शोधत असतो आणि खरं तर तो खूप टेन्शनमध्ये असतो. वैदेही मल्हारला म्हणते, काय झालंय मल्हार, मुंबईला तुझं रेकॉर्डिंग पाठवल्यापासनं तू तर लईच टेन्शनमध्ये दिसून राहिला. मल्हार म्हणतो की हो, टेन्शन तर आहे, काय नुसतंच रेकॉर्डिंग पाठवतो, पण संधी कधी मिळणार? त्यावर वैदेही म्हणते की अरे काळजी करू नकोस, तो समजा काही ठीक करेल. मल्हार विचारतो की कोण तो? तेव्हा वैदेही म्हणते की अरे देव सगळं ठीक करेल. आणि त्याचवेळी हरिनामाचा गजर होतो आणि दोघांनाही ऐकायला येतो. वैदेही मल्हारला लगेच म्हणते की चल आपण तिकडे जाऊयात. दोघंही तिथे आलेले असतात आणि प्रसादाची पिठलं भाकरी खातात. आणि पिठलं भाकरी खात असतानाच विक्रमचा मल्हारला फोन आलेला असतो आणि विक्रम म्हणत असतो की मला तुझं गाणं आवडलंय, तू आजच्या आज रेकॉर्डिंग करायला ये. आणि हे ऐकून मल्हारला खूपच आनंद झालेला असतो. वैदेही विचारते की काय रे, कोणाचा फोन होता? त्यावर मल्हार म्हणतो की अगं विक्रम राज्याध्यक्ष, मोठ्या म्युझिक कंपनीचे मालक आहेत ते. किती महिन्यांपासून त्यांच्या फोनची वाट बघत होतो आणि आज ते माझ्यासोबत गाणं रेकॉर्ड करणार आहेत. हे ऐकून वैदेहीला खूप आनंद होतो आणि वैदेही म्हणते की अरे मल्हार, तू काय सांगून राहिलाय, खरं तर विठू माऊलीचीच ही कृपा आहे. बघितलंस, पांडुरंगाचा प्रसाद हातात आला आणि सगळं तुझ्या मनासारखं झालं. आणि मग दोघंही येतात आणि पांडुरंगाचं दर्शन घेतात. मल्हार म्हणतो की तुझं आमच्यावर लक्ष आहे, याची तू कायम आम्हाला प्रचिती देतोस. देवा, आता फक्त एकच विनंती आहे की माझं काम आता सुपरहिट ठरू दे आणि माझ्या मनात जसं आहे ना सगळं तसंच माझं करिअर होऊ दे. मी जर असं केलं ना तर मी तुझ्या चरणी नेहमी सेवा अर्पण करेल आणि दानसुद्धा करेल. तेव्हा वैदेही तेथील कुंकू मल्हारच्या माथी लावते. तेव्हा तेथील एक माणूस म्हणतो की अहो, भाग्याचा गुलाल तर तुम्ही त्यांना लावला, तुम्हाला पण लावा. त्यावर वैदेही म्हटलेली असते की अहो, माझं भाग्य तर तोच आहे. मल्हार मनामध्ये म्हणत असतो की विठ्ठला, मी लवकरच तुझ्या जवळ येऊन तुझ्या पायाजवळचं कुंकू हे वैदेहीच्या कपाळाला लावेल आणि सगळ्यांसमोर तिचा माझी बायको म्हणून स्वीकार करेल. आणि हे सगळं मल्हारला आठवत असतं. मल्हार म्हणत असतो की माफ कर मला, तुझ्या पायाचं कुंकू लावायला मी आलोच नाही. देवळात येऊन तुझी सेवा करणार होतो तेही राहून गेलं. विजय म्हणतो की अरे मल्हार, कसला विचार करतोयस, तू पण प्रसाद घे आणि आम्हालाही दे. मल्हार म्हणतो की दादा, मी काय म्हणतो की आपण पहिल्यांदा विठ्ठल भक्तांना भेटूयात का? आपण त्यांना भेटूयात आणि मग सगळेच एकत्र प्रसाद घेऊयात. मल्हार मनामध्ये विचार करत असतो की माझी वैदेही तर मला सोडून गेली आहे.
आणि पांडुरंगा, मी दिलेल्या वचनाबद्दल, तुम्हाला आठवण करून दिल्याबद्दल थँक्यू. मी लवकरच माझं वचन आता पूर्ण करेल. तर इकडे भिक्याला भेटायला मंजुळा आलेली असते. भिक्याला खूपच मारलेलं असतं. भिक्या म्हणतो की साहेबरावाची माणसं ही तुझ्या मागावर आहेत, मी कसा बसा सुटलोय, पण आता तुझं काही खरं नाही. मंजुळा म्हणते की मुद्दा बसवला त्या साहेबरावाचा, आता हिरे घातले की त्याच्या गळ्यात, अजून काय हवंय त्याला. भिक्या म्हणतो की हिरे त्याला मिळाले हे त्याच्यासाठी महत्त्वाचं नाही, पण त्याच्या घरातून हिरे चोरल्यामुळे त्याचं नाक कापलेस तू, हे तो विसरायला तयार नाहीये. मला धरलं होतं त्याने आणि मला म्हणत होता की मंजुळा कुठे आहे, पण मी त्याला काही सांगितलं नाही. त्यामुळं मंजुळे, काही दिवस कामत हाऊसमध्येच दड धरून बस. मंजुळा म्हणते की असं कसं, माझी आई आहे त्याच्या तावडीत. नाही, आता असं जमणार नाही, येत्या आषाढी एकादशीलाच डाव धरायचा. साहेबराव माझ्यासारखाच विठ्ठल भक्त आहे, त्यामुळे तो आणि त्याची माणसं पूजा घालतील त्या दिवशी कुठलं वंगाळ काम करणार नाही तो, त्यामुळे त्याच दिवशी आईला सोडायचं. आणि हे काम तुला एकट्याला करावं लागेल, करशील ना. भिक्या म्हणतो की करतो की, मला फक्त प्लॅन सांग. मंजुळा म्हणते की सगळं सांगते, पण आता निघावं लागेल. तर इकडे विठ्ठल भक्त हे मल्हारला भेटलेले असतात आणि विठ्ठल भक्त मल्हारला एक मूर्ती देतात. खूप सुंदर अशी ती विठ्ठलाची मूर्ती असते आणि ते बघून मल्हारला खूप आनंद होतो. मल्हार स्वराजला म्हणतात की अरे बघ किती छान मूर्ती आहे. स्वराजसुद्धा हातात घेतो, त्यालाही खूप आवडते. तर विठ्ठल भक्त म्हणत असतात की येत्या एकादशीला आमच्या विठ्ठल मंदिराला 11 वर्ष पूर्ण होत आहेत. ह्या निमित्ताने विठ्ठल मंदिरात तुमचा अभंग होईल का. मल्हार म्हणतो की अहो, हे काय विचारणं झालं का, माझ्या हातात असलेली नसलेली सगळे कामं मी बाजूला ठेवून येईल. तेवढ्यातच विक्रम आणि इला तिथे येतात. विक्रम म्हणतो की असं नाही करता येत, काही जरी झालं तरी काही कामं बाजूला नाही ठेवता येत. मल्हारच्या वतीने विठ्ठलाला सॉरी म्हणा, तो तिथे नाही गाणार. त्यावर मल्हार विचारतो की हे परस्पर सांगणारे तुम्ही कोण. विक्रम म्हणतो की ज्या कंपनीत तू कॉन्ट्रॅक्ट केलंय त्या कंपनीचा मी ओनर आणि डायरेक्टर आहे. आणि इला म्हणते की जर तुम्हाला मल्हारचं गाणंच हवं असेल तर त्याच्या रेकॉर्डिंग ऐकवा. मल्हार म्हणतो की गुरुजी त्यांना काहीही म्हणू दे, पण आषाढीच्या दिवशी मी मंदिरात येणार आणि गाणारच. विक्रम म्हणतो की तू या कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आहेस मल्हार, कंपनी सांगेल त्या दिवशी आणि त्या ठिकाणी तुला गावंच लागेल. गुरुजी, अहो तुमच्या या हट्टामुळे तुमचा लाडका मल्हार कामत जेलमध्ये जाऊ शकतो. तर तेथील एक माणूस म्हणतो की माऊली, गेली 11 वर्ष हा कार्यक्रम मंदिरात होतोय आणि आषाढीलाच होतोय. जर पांडुरंगाची इच्छा असेल तर मल्हार साहेबांचं गाणं यावर्षी मंदिरातच होईल. गुरुजी म्हणतात की मल्हार साहेब, आम्ही निघतो, आणि ते तिथून निघून जातात. तर विक्रम म्हणत असतो की एवढी मोठी ग्रँड कॉन्सर्ट मी अरेंज केली आहे आणि तुला फक्त पर्सनली सांगायला आलो होतो. मल्हार त्याच्या तोंडावर सांगतो की मी गाणार नाही. विक्रम म्हणतो की ठीक आहे, मग होऊच जाऊ दे तुझा जोरदार कार्यक्रम जेलमध्येच. मुळात असला ॲटिट्यूड कंपनी सहनच करणार नाही. कॉन्सर्ट ऑर जेल. मल्हार म्हणतो की तुमच्या लाडक्या जावयाला तुम्ही जेलमध्ये कसं पाठवता हेच बघतो मी. विक्रम म्हणतो की मला चॅलेंज करण्याचा प्रयत्न करू नको, तू ह्या कॉन्सर्टमध्ये गाणारच. स्वराज विठोबाला म्हणत असतो की आता कसे गातील बाबा तुझ्यासोबत. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे स्वराज देवासमोर हात जोडतो आणि म्हणतो की पांडुरंगा, आता काहीही करून माझ्या आईला आणि बाबाला एकमेकांसमोर आण. जी मल्हारला सांगत असतात की हे कुंकू म्हणजे रखुमाईचं वाण आहे, हे लावा तुमच्या पत्नीच्या कपाळाला, म्हणजे त्यांचं सौभाग्य हे कायम टिकून राहील. जेव्हा मल्हार हा मोनिकाला ते कुंकू लावण्यासाठी जातो, परंतु मोनिका ही फोनमध्ये बिझी असते, ती तिथून निघून जाते. तेव्हा मंजुळा ही देवाच्या पाया पडण्यासाठी तिथं आलेली असते आणि मल्हार मंजुळालाच ते कुंकू लावतो. वाऱ्याने अचानक मंजुळाच्या डोक्यावरचा पदरही बाजूला होतो, त्यामुळे आता मल्हारसमोर मंजुळाचा चेहरा आलेला असतो आणि त्याला त्याच्या वैदेहीची त्याच्यात जाणीव होते. खरं तर मल्हारला खूपच मोठा शॉक बसलेला असतो. तर मित्रांनो, असेच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.